नमस्कार सगळ्यांना. माझं नाव आहे श्रेया. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मी इथे सकाळी स्मितला सोडून आली, म्हणजे जात होती सोडायला, तर बाहेर बघते तर रस्त्याचं काम चाललं होतं. सोडून आल्याच्या नंतर आज काय मार्गशीर्षचा पहिला गुरुवार होता, त्याच्यामुळे मन कसं प्रसन्न वाटत होतं घरामध्ये. रेग्युलर कसं उशीर झाला स्मितला सोडून यायला तरी थोडं मागे पुढे चालतं, पण आज चालत नव्हतं, कारण येऊन सगळी साफसफाई करून देवाची पूजेची मांडणी करायची होती. तर म्हणून जरा पटपट आवरलं, मस्तपैकी अंगण वगैरे धुवून घेतलं, रांगोळ्या वगैरे काढल्या होत्या. जरा कसं मन प्रसन्न होतं अशा रांगोबिंगोळ्या दारामध्ये बघून. कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगा. रांगोळ्या वगैरे काढून झालं तर बरं वाटलं जरा अंगण बघून, असं रांगोबिंगोळीने सजवलेलं सगळं बरं वाटलं. त्याच्यानंतर मग सगळं आवरलं आणि बाहेरचं आता घरामध्ये सगळी लादी वगैरे पुसून घेतली नीटनेटकी. आणि त्याच्यानंतर मग बसली होती थोडा वेळ शांत अशी, काय जेवणाचा बेत करायचा असा विचार करत होती. तर असं म्हटलं का आज वेगळं काहीतरी करायचं, असं नाही, वरण भात वगैरे करायचा. मग अशी पूजेची मांडणी वगैरे झाली होती, तर मसाले भात केला होता, शिरा पांढरा भात केला होता, वरण केलं होतं, पुरी केली होती आणि श्रीखंड रायता वगैरे असं सगळं केलं होतं. आणि ओल्या भाजी म्हणून म्हटलं ओली भाजी काय करायची, तर पडवळीची भाजी केली होती नैवेद्याला. मस्तपैकी असा रात्रीचा नैवेद्य झाला होता आणि मग आम्ही जेवून घेतलं होतं.